वाढत चाललेला आहे। मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमध्ये अपमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत। मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे। तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता, तिथनं तो फळं घ्यायला गेला। फळं घेताना त्याने 100 रुपये किलो फळं सांगितलं, तो मला 50ला देणार का? तो हिंदीत बोलत होता, हा मला मराठीत बोलला, महाराष्ट्रात राहतो तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला। त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली, एक 100-150चा मॉब जमला। कॅमेरा त्यानेच ह्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात। जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोपाला येईल। कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाण्यात घडलेली घटना, विरारमध्ये घडलेली घटना, या सगळ्या घटना जर पाहाल, मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतंय। मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला, याला पोलीस स्टेशनला नेलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली। का घोषणाबाजी करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय, त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार? आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला 4-4 तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतंय मग महाराष्ट्रात याच्या पुढे भाषिक वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत, हे वाढतील भविष्यात, कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात। यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या, नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल। मुलावरती दबाव टाकला गेला, आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे भयभीत आहेत त्यांना देखील भीती नाही। आता त्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे। त्यांनी आता ह्याच्या पुढे आरे करावं, आम्ही नाही कार्य केलं ना मुंबईत जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू। शेवटी आम्ही पण माणसं होतो, ज्यावेळेला निवडणुका येतात, मतदान करायची येतात, तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या मुलांवर हल्ले होतात, त्यांच्या मुलींवर हल्ले होतात, त्यावेळेला त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते। मतदानाच्या दिवशी पैसे खाल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली, मनसेचे 10-12 आमदार निवडून आले असते तर हरकत नाही। आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो, आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहू। सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे, मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा, आम्ही त्यांना जागेवरच तोडू, हा आमचा शब्द आहे। तर महायुतीच्याच काळामध्ये अभिजात दर्जा जो आहे तो मराठी भाषेला मिळालेला आहे, मात्र काय करायचं? मराठी भाषा बोलण्यावरून त्याला कान पकडायला माझं मत आहे ते ताटायचं आहे का आम्हाला? जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर याच्या पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल। त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे। तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजूला आमच्याच लोकांना माराल तर कसं चालेल? कायदा करा की मराठी माणसाला जर वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तुम्हाला जेलला जावं लागेल। ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील। व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला। याला धमकावणं, याला उचलून नेणं, याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित जे डीसीपी आहेत त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू। पण मी पुन्हा सांगतो, याच्या पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू। कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा। पण याच्या पुढे मी सरकारला विनंती करतो, आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच, त्याच्यासोबत तुम्ही मराठी बनात। एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे, त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे। याच्यावर चाप बसलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य ते आदेश गृह खात्याला द्यावेत। हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मराठी माणसाला आणि राज ठाकरेला चॅलेंज म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला। हो, राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापाच्या हिंमत नाही हो। अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही, यांना घरात घुसून मारू। ही ज्या गोष्टी घडतात ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे। हा स्वतःला बुद्धिजीवी, खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तोच याला जबाबदार आहे। ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील,
ज्या दिवशी यांना चौकात मारतील, ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना, त्या दिवशी यांना कळेल. राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. राज ठाकरेंशी याबाबत काही कराल का? आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली आहे. पोलिसांची काय मी तुम्हाला सांगतो, याला मनसेची सुरक्षा मिळाली. कॅमेऱ्यात कोण कोण आहेत आम्ही पाहिलेले आहेत. याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार. ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाहीत का? ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडियसमध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. राज ठाकरेंशी या संदर्भात काही चर्चा झाली नाही, साहेबांची अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही, पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असेल. स्थानिक पोलीस ठिकाणी पत्र व्यवहार करणार का? आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहोत. आम्ही डीसीपीला जाऊन भेट देणार आहोत आणि डीसीपीला विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात. सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं, तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने, महाराष्ट्रात तसं लोक ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळतं. साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे 7 महानगरपालिका झाल्या. ती लोक आलेली कोण आहेत? ही 30 लोक आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि 30 लोक आहेत जी आता दाद दाखवत आहेत आपल्याला. ही 30 माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत, ज्यांनी या 7 महानगरपालिका केल्या आणि आता तेच आम्हाला दाद दाखवत आहेत आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून, कैसे हो भैया बोलत. तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या. मतदान झालं, आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलं, पण आता स्वतःसाठी एकत्र या, नाही तर चौकात मार खाल्ल्याच्या नंतर मनसेकडे येऊ नका. बांगलादेशची वाढत आहे त्यावरती पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आहे. मला असं वाटतं की आजचा विषय हा आमच्या मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याचा आहे, सतत होत चाललेल्या हल्ल्याचा आहे. सो याच्या बाबतीत आज बोलणं गरजेचं आहे. पुढचा विषय आमचे पक्षाचे नेते मांडतील.